नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर अच्युत चव्हाण केबीसी जळगाव युनिव्हर्सिटी मधून आज आपण FYBSc सेमिस्टर फर्स्ट MT 111 कॅल्क्युलस या सब्जेक्ट मधील पहिलं लेक्चर सुरू करत आहोत। आजचा टॉपिक आहे रियल नंबर्स म्हणजे नंबर सिस्टीम। आपण बेसिकचं लेक्चर पाहणार आहोत। बघा तुमच्या समोर असेल सिलेबस मध्ये फर्स्ट आहे जो युनिट फर्स्ट रियल नंबर। रियल नंबर मधले हे पॉइंट आहेत। दुसरा आहे तुमच्याकडे सिक्वेन्स, बघा हा सिक्वेन्स मधले हे पॉइंट। तिसरा चॅप्टर आहे सिरीज मधले हे पॉइंट आणि चौथं चॅप्टर आहे तुमच्याकडे लिमिट मधले हे पॉइंट। अशा पद्धतीने आपल्याकडे 4 टॉपिक्स आहेत। या 4 टॉपिक्स वर आपण प्रत्येक टॉपिक मधल्या प्रत्येक पॉइंट वर आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत। आजचा टॉपिक जो आहे आपल्याकडे तो आहे नंबर सिस्टीम रियल नंबरचा। तर बघा पहिला आपण नंबर सिस्टीम पाहूया आणि त्याच्यामध्ये रियल नंबर्स। तर बघा नंबर सिस्टीम काय असतं तुमच्याकडे। मी या लेक्चर मध्ये एकदम तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्हीची डेफिनेशन या व्हिडिओ मध्ये देणार आहोत। ठीक आहे, बघा पहिलं नंबर सिस्टीम काय राहतं तुमच्याकडे। नंबर सिस्टीम इज अ मेथड ऑफ रिप्रेझेंटिंग और एक्सप्रेसिंग नंबर्स। बघा जे आपण रिप्रेझेंट करतो नंबर त्याला काय म्हणतो आपण नंबर सिस्टीम। द नंबर सिस्टीम इन्क्लुड्स ऑल दिस टाइप्स ऑफ नंबर। सगळ्या टाइपचे जे नंबर्स राहतात ते याला म्हणतो आपण नंबर सिस्टीम। आता कोणते कोणते टाइपचे नंबर आहेत बघा। पहिला जो नंबर आहे तुमच्याकडे बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल नॅचरल नंबर्स। बघा त्याला आपण n ने डिनोट करतो। कशाने? n ने। नॅचरल नंबर म्हणजे काय बघा। नॅचरल नंबर म्हणजे मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्या। त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? द काउंटिंग नंबर आर कॉल्ड नॅचरल नंबर। जे की बघा आपण n ने डिनोट करतो जे 1 पासून स्टार्ट होते 1 2 3 4 5 6 7 8 9 अप टू इन्फिनिटी पर्यंत जे आपण काउंट करतो त्याला काय म्हणतो आपण नॅचरल नंबर। बघा हे 3 डॉट आहे तुमच्याकडे 1 2 3 4 आणि अँड सो ऑन। हे 3 डॉट आहेत। इन्फिनाइट सेट लिहिण्यासाठी तुम्हाला 3 डॉट राहतं। पहिल्या डॉटला म्हणतो आपण अँड, दुसऱ्या डॉटला म्हणतो आपण सो आणि तिसऱ्या डॉटला म्हणतो आपण ऑन। तर आपण रीड कसं करणार 1 2 3 4 5 आपल्याला जोपर्यंत म्हणता येईल तोपर्यंत आणि 3 डॉटला अँड सो ऑन। याला म्हणतो आपण काय नॅचरल नंबर्स। आता बघा हे झालं आपल्याकडे मराठी इंग्लिश मध्ये। आपण मॅथमॅटिक्सली डेफिनेशन कशी बनवणार बघा नॅचरल नंबरची। नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह इंटिजर्स। काय पॉझिटिव्ह इंटिजर दॅट बिगिन्स ऍट 1। बघा ज्या सेटची 1 पासून स्टार्ट होते, ज्या इंटिजरची 1 पासून स्टार्ट होते म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर्स एक्सटेंड टू इन्फिनिटी। कुठपर्यंत जायचं आपल्याला? इन्फिनिटी। बघा सेट ऑफ नॅचरल नंबर्स आपण डिनोट करतो। बघा कुठून स्टार्ट करायचं आपल्याला 1 पासून 1 2 3 4 5 अँड सो ऑन कुठपर्यंत बघा। They are counting numbers used for a basic counting. It does not include zero or any negative number. याच्यामध्ये बघा 0 आणि निगेटिव्ह नंबर्स जे आहेत ते इन्क्लूड नाही। म्हणजे याला जे आहे याला म्हणतो आपण काय नॅचरल नंबर्स। दुसरा सेट आहे तुमच्याकडे होल नंबर्स। बघा होल नंबर्स म्हणजे काय तुमच्याकडे होल नंबर आपण डिनोट करतो W ने। नॅचरल नंबर मध्ये जर मी 0 ऍड केला, कशामध्ये? नॅचरल नंबर जो आता पाहिला आपण सेट त्याच्यामध्ये जर 0 ऍड केला तर त्या सेटला आपण म्हणतो होल नंबर्स। काय म्हणतो? होल नंबर। बघा इथून पुढे आपल्याकडे होता काय सेट ऑफ नॅचरल नंबर्स होता आणि त्याच्यामध्ये मी एक 0 ऍड केला तर तो झाला आपल्याकडे होल नंबर्स। काय झाला? होल नंबर्स। आता याची डेफिनेशन बघा मॅथमॅटिक्स मध्ये कशी डेफिनेशन आहे। होल नंबर्स इन्क्लुड्स ऑल नॉन निगेटिव्ह। नॉन निगेटिव्ह म्हणजे कोणते? पॉझिटिव्ह इंटिजर्स इन्क्लुडिंग 0। बघा पॉझिटिव्ह नंबर्स मध्ये फक्त मी 0 ऍड केला तर अँड ऑल पॉझिटिव्ह काउंटिंग नंबर्स दे आर कॉल्ड होल नंबर्स। तर काय म्हणतो आपण होल नंबर। त्याच्यामध्ये तुमच्याकडे नॉट इन्क्लूड फ्रॅक्शन नाही येणार, तुमच्याकडे निगेटिव्ह नंबर्स नाही येणार। असे जे फ्रॅक्शन इंटिजर्स राहतात त्याला आपण काय म्हणतो होल नंबर्स। आता इंटिजर्स मध्ये काय बघा की निगेटिव्ह नंबर सुद्धा इन्क्लूड केले। आता आपण होल नंबर मध्ये पाहिलं होतं काय तुमच्याकडे बघा होल नंबर मध्ये 0 1 2 3 4 अँड सो ऑन म्हणजे हे इन्फिनाइट पर्यंत। याच्यामध्ये जर मी निगेटिव्ह नंबर पण ऍड केले -1 -2 -3 अँड सो ऑन तर अशा नंबरला काय म्हणतो आपण इंटिजर्स। बघा निगेटिव्ह नंबर सुद्धा आपण इन्क्लूड केले तर आपल्याला इंटिजर मिळतं। इंग्लिश मध्ये कसं? इंटिजर इन्क्लूड निगेटिव्ह नंबर्स 0 अँड पॉझिटिव्ह। बघा याच्यामध्ये तुमच्याकडे निगेटिव्ह नंबर्स पण आले, 0 पण आला आणि पॉझिटिव्ह नंबर्स पण आला। हे सर्व नंबर ज्यावेळेस तयार होतो
एकत्र येतात त्यावेळेस त्याला म्हणतो आपण काय, इंटिजर्स. इंटिजर्स आपण झेडने डिनोट करतो. बघा 0 पासून जेवढे पॉझिटिव्ह आहेत पॉझिटिव्ह नंबर्स, तेवढेच 0 पासून निगेटिव्ह नंबर्स आहेत. हे जे या नंबरला काय म्हणतो आपण, इंटिजर्स. बघा त्याची डेफिनेशन कशी आहे, अन इंटिजर इज अ होल नंबर्स. काय, अन इंटिजर इज होल नंबर वेदर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 या तिघांचं मिळून जो बनतो विदाउट एनी फ्रॅक्शनल. बघा फ्रॅक्शनल नाही येणार. फ्रॅक्शन म्हणजे काय, की p/q च्या फॉर्म मध्ये किंवा 2/3 च्या फॉर्म मध्ये असे नंबर नाही येणार याच्यामध्ये. म्हणजे विदाउट एनी फ्रॅक्शनल और डेसिमल पार्ट, याला म्हणतो आपण इंटिजर्स. पुढे आहे तुमच्याकडे रॅशनल नंबर्स. बघा रॅशनल नंबर म्हणजे काय, की रॅशनल नंबर अशी संख्या ज्यामध्ये फ्रॅक्शन स्वरूपात लिहिता येतात. कशा स्वरूपात, फ्रॅक्शन स्वरूपात लिहिता येतात, जे की p/q च्या फॉर्म मध्ये. बघा p/q च्या फॉर्म मध्ये जे नंबर्स आपण लिहू शकतो त्या नंबर्सला आपण काय म्हणणार, रॅशनल. p आणि q जे आहे ते कुठून घ्यायचे मला, इंटिजर्स मधून. आणि जो हा q आहे, q इज नॉट इक्वल टू 0, जो फ्रॅक्शनचा डिनोमिनेटरला आहे त्याला म्हणतो आपण नॉट इक्वल टू 0 पाहिजे. असे ज्यावेळेस नंबर्स येतात त्याला म्हणतो आपण रॅशनल नंबर्स. आता एक्झाम्पल मध्ये बघा तुमच्याकडे 1/2, बघा हा झाला न्यूमरेटर आणि हा आला तुमच्याकडे डिनोमिनेटर. ओके, बघा न्यूमरेटर डिनोमिनेटर हा झाला फ्रॅक्शन नंबर. फ्रॅक्शन म्हणजेच काय, याला रॅशनल नंबर म्हणतो. आता बघा आपल्याकडे -3/4 हा पण तुमचा वरचा इंटिजर आहे, खालचा पण इंटिजर. बघा फ्रॅक्शन मध्ये लिहिलं, हा झाला तुमच्याकडे रॅशनल नंबर. सपोज कुणाला वाटलं 100 रॅशनल नंबर आहे का, हा तर फ्रॅक्शन मध्ये नाही, हा पण रॅशनल नंबर आहे का, तर याच्याखाली काही म्हणजे किती असतो, 1. बघा हा झाला तुमच्याकडे p आणि हा झाला q, हा झाला तुमच्याकडे रॅशनल नंबर. कोणताही नंबर घ्या, सपोज मी -1,0,0,0 एवढा, हा रॅशनल नंबर आहे का, येस. का, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 डिवाइड आहे. मग तो झाला आपल्याकडे फ्रॅक्शन मध्ये लिहू शकतो आपण या नंबरला, तर हा नंबर झाला तुमच्याकडे रॅशनल नंबर्स. बघा रॅशनल नंबरची डेफिनेशन काय, आता इथं बघूया की रॅशनल नंबर्स आर नंबर दॅट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज अ फ्रॅक्शन. बघा फ्रॅक्शन मध्ये आपण 2 इंटिजरला जर लिहू शकतो तर त्याला म्हणतो आपण फ्रॅक्शन. कोणते, एक्सप्रेस्ड ॲज अ फ्रॅक्शन ऑफ 2 इंटिजर्स. बघा 2 इंटिजर्स वेअर द डिनोमिनेटर इज नॉट 0. फक्त डिनोमिनेटर कसा पाहिजे, 0 नाही पाहिजे. तर जर तो 0 झाला तर त्याची व्हॅल्यू येते इन्फिनिटी. बघा सपोज 3/0 लिहिला, तर कोणत्याही संख्येच्या खाली जर 0 असेल तर त्याचं आन्सर येतं इन्फिनिटी. मग त्याला काही व्हॅल्यू राहत नाही. म्हणून खाली कधीही डिनोमिनेटरला 0 नाही पाहिजे. तर डिनोमिनेटर इज नॉट अ 0. इन अदर वर्ड, अ रॅशनल नंबर इज ऑफ द फॉर्म a/b च्या फॉर्म मध्ये a आणि b आर इंटिजर्स असेल, b इज नॉट इक्वल टू 0, त्याला म्हणतो आपण रॅशनल नंबर्स. ठीक आहे, रॅशनल नंबर म्हणजे फ्रॅक्शन नंबर. बघा आता इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबर म्हणजे काय, की जे फ्रॅक्शन मध्ये लिहू शकत नाही आपण, त्याला काय म्हणतो आपण, इरॅशनल नंबर. बघा काही संख्या अशा असतात ज्या फ्रॅक्शन मध्ये लिहिता येत नाही. बघा √2 फ्रॅक्शन मध्ये लिहिता येत नाही, √3 फ्रॅक्शन मध्ये लिहिता येत नाही, पाय लिहिता येत नाही, ई लिहिता येत नाही. सपोज बघा √5 लिहिता येत नाही, √10 लिहिता येत नाही फ्रॅक्शन मध्ये. असे जे नंबर्स राहतात फ्रॅक्शन मध्ये लिहिता येत नाही त्याला आपण इरॅशनल नंबर्स म्हणतो. ठीक आहे, दीज आर कॉल्ड इरॅशनल नंबर. आता त्याची डेफिनेशन बघा मॅथमॅटिकली कशी आहे. इरॅशनल नंबर्स आर अ रिअल नंबर्स विच कॅनॉट बी रिटन ॲज फ्रॅक्शन. बघा फ्रॅक्शन मध्ये जर आपण एखादा नंबर लिहू शकलो नाही किंवा 2 इंटिजर मध्ये लिहू शकलो नाही तर त्याला आपण काय म्हणतो, इरॅशनल नंबर्स. म्हणजे आपण p/q च्या फॉर्म मध्ये ज्या नंबरला लिहू शकत नाही ते कशामध्ये मोडता, इरॅशनल मध्ये. बघा आता सपोज मी लिहिलं काय तुमच्याकडं 100, √100 याला लिहू शकतो का, √100 किती आहे तुमच्याकडे 10 आणि 10 ला मी लिहू शकतो 1. म्हणजे √100 इज अ रॅशनल नंबर बट √12. बघा 12 चा स्क्वेअर रूट निघतो का, परफेक्टली नाही निघत. मग याला आपण फ्रॅक्शन मध्ये नाही लिहू शकत, म्हणून हा तुमच्याकडे इरॅशनल नंबर्स आहे. ठीक आहे, असे जे नंबर्स आहेत जगातले जे की आपण फ्रॅक्शन मध्ये लिहू शकत नाही त्याला आपण म्हणतो काय, इरॅशनल नंबर्स. पुढे आहे बघा रिअल नंबर्स. बघा रिअल नंबर म्हणजे काय, तुमच्याकडे नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, रॅशनल, इरॅशनल हे सगळे मिळून जो तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, रिअल नंबर. हे सगळे मिळून जगातला कोणताही नंबर घ्या, फक्त कोणता, इमॅजिनरी नंबर सोडून, तो काय असतो तुमच्याकडे, रिअल नंबर्स. आपण जेवढे नंबर्स पाहिले सगळ्यांचं मिळून आपल्याकडे रिअल नंबर बनला. बघा रिअल नंबर्स ऍक्च्युअली काय तुमच्याकडे, रॅशनल आणि इरॅशनलचा मिळून. रॅशनल मध्ये कोण कोण आले तुमच्याकडे, की बघा रॅशनल मध्ये कोण आले, सेट ऑफ नॅचरल नंबर्स, त्याच्यानंतर सेट ऑफ होल नंबर्स, सेट ऑफ इंटिजर्स आणि सेट ऑफ रॅशनल नंबर. ही एक लाईन झाली.
हे सगळे तुमचे रॅशनल नंबर्स आहेत. ओके, त्याच्यानंतर इरॅशनल नंबर्स मध्ये या दोघांचं मिळून रॅशनल आणि इरॅशनल मिळून जो तयार होतो त्याला आपण म्हणतो रिअल नंबर्स. म्हणजे जगातला कोणताही नंबर घ्या, मी 1.33335 घेतला तरी तो रिअल नंबर्स आहे. मी स्क्वेअर रूट ऑफ 1000002 घेतला तरी तो रिअल नंबर्स आहे. जगातला कोणताही नंबर घ्या, e⁻² घेतला तरी तो रिअल नंबर्स आहे. मी पाय स्क्वेअर घेतला तरी तो रिअल नंबर आहे. 1/π घेतला तरी तो रिअल नंबर आहे. म्हणजे जगातला कोणताही नंबर घ्या, तो नंबर असेल तर तो काय असेल, रिअल नंबर्स. ठीक आहे, फक्त आपण इथं कॉम्प्लेक्स नंबर नाही घेत. जगातला सगळ्यात मोठा कॉम्प्लेक्स नंबर आहे, पण आपण इमॅजिनरी नंबर सोडून जे नंबर येतात त्याला आपण म्हणतो की रिअल नंबर्स. बघा, रिअल नंबरची डेफिनेशन काय की रिअल नंबर इन्क्लुड्स बोथ रॅशनल नंबर विच इन्क्लुड्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटिजर्स ॲज वेल ॲज फ्रॅक्शन. इरॅशनल नंबर सगळे जगातले पॉझिटिव्ह निगेटिव्ह फ्रॅक्शन मध्ये असेल, इरॅशनल मध्ये असेल, सगळे नंबर्स मिळून जो तयार होतो त्याला आपण म्हणतो रिअल नंबर्स. ठीक आहे, आता मी सांगितलं काय, सगळे नॅचरल नंबर जे आहेत, कन्क्लुजन काय भेटलं, सगळे नॅचरल नंबर होल नंबर्स आहेत, सगळे होल नंबर्स इंटिजर्स आहेत, सगळे इंटिजर कोण आहेत, रॅशनल नंबर्स. ओके, हे झालं एका लाईन. इरॅशनल या सगळ्यांच्या वेगळे, बघा हे सगळे रॅशनल नंबर्स आहेत आणि याच्या व्यतिरिक्त जे असेल ते कोणते तुमच्याकडे इरॅशनल नंबर. या दोघांचं मिळून बघा, रॅशनल इरॅशनलचं मिळून तुमच्याकडे काय तयार होतो, रिअल नंबर्स. आता आपण थोडं डायग्रामॅटिकली पाहूया. बघा, डायग्रामॅटिकली तुमच्याकडे ही डायग्राम दिसते रिअल नंबर सिस्टीम मध्ये. बघा, ही पूर्ण जी आहे तुमच्याकडे ही सिस्टीम आपण म्हणूया की ही रिअल आहे. जगातले सगळे नंबर्स ही रिअल सिस्टीम. याच्यामध्ये बघा, सगळ्यात छोटा जो सेट आहे तुमच्याकडे इथे दिसत असेल तुमच्या स्क्रीनवर, हा जो दिसतो तुम्हाला सेट ऑफ नॅचरल नंबर, जे की सगळ्यात छोटा सेट आहे तो 1 2 3 4 5 6 अप टू इन्फिनाइटी. त्याच्यानंतर थोडासा 0 ऍड केला मी मध्ये तर तो होतो होल नंबर्स. काय होतो, होल नंबर्स. होल नंबर मध्ये मी निगेटिव्ह नंबर्स पण ऍड केले तर तुमच्याकडे होतो इंटिजर्स. इंटिजर बघा, इंटिजर झाल्यानंतर रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर जे आहेत जे मी फ्रॅक्शन मध्ये लिहू शकतो, सगळे इंटिजर मी फ्रॅक्शन मध्ये लिहू शकलो तर त्याला म्हणतो आपण रॅशनल नंबर. हे सगळे झाले बघा रॅशनल नंबर्स. काय झाले तुमच्याकडे, रॅशनल नंबर. रॅशनलच्या व्यतिरिक्त रॅशनल इंटिजर होल नंबरच्या व्यतिरिक्त जे नंबर असतो त्याला आपण काय म्हणतो, इरॅशनल नंबर. जे की स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर रूट 3 पाय 11 या फॉर्म मध्ये जे नंबर राहतील त्याला काय म्हणतो आपण, इरॅशनल नंबर. बघा, ही पूर्ण सिस्टीम झाली रॅशनल नंबरची, ही पूर्ण सिस्टीम झाली तुमच्याकडे इरॅशनलची. या दोघांचं मिळून, इरॅशनल आणि रॅशनलचं मिळून तुमच्याकडे कोण बनतं, रिअल नंबर. काय म्हणतो, रिअल नंबर्स. आता आपण टेबल फॉर्मॅट मध्ये पाहूया. बघा पुढे नंबर सिस्टीम कसं राहते की नंबर सिस्टीम मध्ये बघा तुमच्याकडे नंबर्स राहतो. कोणताही नंबर्स असेल तर दोन टाईप, एक तर तो इमॅजिनरी असू शकतो किंवा एक तर तो रिअल असू शकतो. आता इमॅजिनरी म्हणजे आपल्याला कॉम्प्लेक्स मध्ये पाहिजे, तो आपल्या सिलेबसला नाही, आपण नंतर बघूया ज्यावेळेस कॉम्प्लेक्स येईल. आपल्याला पाहिजे बघा रिअल नंबर्स. ठीक आहे, रिअल नंबरचे दोन टाईप आहेत. कोणते, बघा रॅशनल आणि इरॅशनल. आताच पाहिलं आपण की रॅशनल आणि इरॅशनल मिळून काय तयार होतो तुमच्याकडे, रिअल नंबर. बघा, इरॅशनल नंबर इथं स्टॉप होऊन जातो कारण इरॅशनल नंबरचे टाईप नाही, काहीच नाही. रॅशनल नंबरचे दोन टाईप, कोणतं, एक तर फ्रॅक्शनल मध्ये लिहू शकतो किंवा एक तर इंटिजर्स मध्ये लिहू शकतो आपण. फ्रॅक्शन मध्ये कसं P/Q च्या फॉर्म मध्ये जे लिहू शकतो त्याला आपण फ्रॅक्शन मध्ये म्हणतो. आणि तुमच्याकडे जो 0 1 2 3 अँड सो ऑन आणि इकडे -1 -2 या फॉर्म मध्ये जो लिहितो आपण त्याला इंटिजर्स म्हणतो. आता इंटिजर्सचे पण किती तुमच्याकडे दोन टाइप्स आहेत. कोणता, एक होल नंबर्स आणि एक निगेटिव्ह नंबर्स. बघा होल नंबर्स, आता इथे बघा इंटिजर्सचे कोणते, या इथून पुढे जर घेतला मी, इथून बघा हा पार्ट 0 पासून पुढे तर त्याला आपण होल नंबर्स म्हणतो. काय म्हणतो, होल. 0 1 2 3 4 अँड सो ऑन. आणि त्याच्यानंतर निगेटिव्ह नंबर्स कोणते तुमच्याकडे, -1 -1 -2 -3 -4 अँड सो ऑन. हे जे नंबर आहे तुमच्याकडे निगेटिव्ह नंबर. म्हणजे तुमच्याकडे इंटिजरचे दोन टाईप पडले, एक होल नंबर्स आणि एक काय, निगेटिव्ह नंबर्स. आता आपला निगेटिव्ह नंबरचा आपल्याला काही देणं घेणं नाही. होल नंबरचा आपल्याकडे दोन पार्ट होतात होल नंबर्स. बघा होल नंबर्स कोणते तुमच्याकडे, 0 1 2 3 4 अँड सो ऑन. याच्यामध्ये पण दोन टाईप कसे पडले, एक 0 वाला पार्ट आणि बाकीचे नॅचरल नंबर्स. बघा 0 वाला 0 गेला आणि तुमच्याकडे कोण 1 पासून जे स्टार्ट होतो तो झाला तुमच्याकडे नॅचरल नंबर्स. आता 0 पण सोडून दिला आपण. नॅचरल नंबरचे बघा किती टाइप्स आहेत तुमच्याकडे, एक ऑड नंबर्स असतो, इवन नंबर्स असतो आणि प्राईम नंबर्स. बघा सेट ऑफ नॅचरल नंबर लिहिला मी, तुमच्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अँड सो ऑन. बघा ठीक आहे, हे आहे तुमच्याकडे नॅचरल नंबर्स. आता बघा
ऑड नंबर्स म्हणजे काय आपण डेफिनेशन पाहणार आहोत पुढं. ज्या संख्येला दोन्ही भाग जात नाही त्याला आपण ऑड नंबर्स म्हणतो. काय म्हणतो? ऑड नंबर. कोणत्या कोणत्या संख्या याला दोन्ही भाग जातो का? नाही. 3, 5, 7, 9, 11, 13 हे तुमच्याकडे काय झाले? ऑड नंबर्स. म्हणजे ज्या संख्येला दोन्ही भाग जात नाही त्याला आपण म्हणतो ऑड नंबर्स. त्याला आपण विषम संख्या म्हणतो. काय? विषम. आणि इवन म्हणजे कोण तुमच्याकडे? समसंख्या. बघा समसंख्या कोणाला म्हणतो? ज्या संख्येला दोन्ही भाग जातो त्याला आपण समसंख्या म्हणतो. बघा 2, 4, 6, 8, 10, 12 आणि पुढे ऑन सो ऑन 14, 16 हे तुमच्याकडे झाले इवन नंबर्स. आता प्राइम नंबर्स. बघा प्राइम नंबर म्हणजे काय की ज्या संख्येचे फक्त एक आणि स्वतः अशा दोनच संख्यांनी भाग जात असेल तर अशा संख्येला काय म्हणतो आपण? प्राइम नंबर्स. काय म्हणतो? प्राइम नंबर्स. बघा एक सोडून बघा एक नाही येत. बघा 2 चे फॅक्टर्स किती पडतात? 2 ला फक्त 1 आणि 2नीच भाग जातो म्हणजे तुमच्याकडे हा प्राइम नंबर झाला. बघा 3 ला पण 1 आणि 3नीच भाग जातो. बाकी संख्येने भाग जातो का? नाही. मग ही पण काय झाली? प्राइम नंबर्स. बघा 4 ला 1 नी भाग जातो, 2नी जातो आणि स्वतः 4 मग बघा तुमच्याकडे प्राइम नंबर्स मध्ये काय की फक्त 1 आणि स्वतःनी जर भाग जात असेल तर त्याला आपण प्राइम नंबर म्हणतो. पण 4 ला बघा 1नी पण भाग जातो, 2नी पण भाग जातो, 4नी पण भाग जातो म्हणून 4 ही प्राइम संख्या नाही. 5 बघा 5 ला स्वतः 5नी आणि फक्त 1नीच भाग जातो. 6 असेल का? आता बघा 6 ला कितीने भाग जातो? 1ने, 2ने, 3ने आणि 6ने. एक याच्यापेक्षा 1 आणि 6 व्यतिरिक्त पण त्याला भाग जातो 2 आणि 3 म्हणून ही प्राइम संख्या नाही. बघा 7 ला काय तुमच्याकडे 1 आणि 7नीच भाग जातो म्हणून ती प्राइम संख्या. प्राइम संख्या म्हणजेच काय की त्या संख्येला फक्त स्वतः आणि 1नेच भाग जात असेल तर अशा संख्येला आपण प्राइम नंबर्स म्हणतो. बघा एखादा सपोज मी घेतला 17 नंबर. 17 नंबरला कोणत्या संख्येने भाग जातो? बरं कोणत्या संख्येने? फक्त 1ने जातो आणि 1 17ने जातो, दुसऱ्या व्यतिरिक्त नाही म्हणून ही प्राइम नंबर्स आहे. काय तो? प्राइम नंबर्स. सपोज मी 21 घेतला. 21 बघा 21 ला 1ने भाग जातो, 3नी जातो, 7नी जातो, त्याच्यानंतर 21 स्वतःने जातो. मग बघा 1 आणि 21 व्यतिरिक्त पण तुमच्याकडे फॅक्टर्स आले म्हणजे भाग जाणार संख्या आल्या तर हा प्राइम नाही. नॉट अ प्राइम. प्राइम सोडून जे नंबर्स राहतात त्या नंबर्सला आपण म्हणतो काय? कंपोजिट नंबर्स. काय म्हणतो? कंपोजिट नंबर्स. जो नंबर प्राइम नाहीये तो काय असतो? कंपोजिट नंबर्स. आता प्राइम पण समजला असेल. आपण डेफिनेशन पाहूया. द नंबर दॅट कॅन बी कम्प्लिटली डिवायडेड बाय 1. बघा 1 अँड द नंबर इटसेल्फ. स्वतः कोणत्याही संख्येला जर 1 आणि स्वतःनी भाग जात असेल तर त्या संख्येला आपण म्हणतो प्राइम नंबर्स. ओके. बघा प्राइम नंबर कोण आहे? 3, 17, 23, 67 हे जे एवढे नंबर्स आहेत. सपोज 5 तुमच्या नंतर 7 अजून कोण तुमच्याकडे इथं 11, 13 हे सगळेच नंबर्स कसे तुमच्याकडे? प्राइम नंबर्स. आता कंपोजिट त्याच्या अपोजिट आहे. जो नंबर प्राइम नाही तो काय असतो? कंपोजिट. किंवा द नंबर दॅट कॅन बी कम्प्लिटली डिवायडेड बाय 1 or more numbers अपॉन. एखाद्या नंबरला जर ते 2 नंबरच्या व्यतिरिक्त पण भाग जात असेल. सपोज मी 10 घेतला. 10 प्राइम आहे की नाही बघूया आपण. 10 ला 1नी भाग जातो, 2नी जातो, 5नी जातो आणि 10नी भाग जातो. ओके. म्हणजे बघा तुमच्याकडे 1 आणि 10 व्यतिरिक्त पण भाग जाणाऱ्या संख्या आल्या तर त्याला आपण म्हणतो कंपोजिट नंबर्स. काय म्हणतो? कंपोजिट. बघा 32 आहे. 32 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 2, 4, 8 त्याच्यानंतर 16 आणि 32 आणि 1. बघा 1 आणि 32 सोडून तुमच्याकडे भाग आला तर या 32 काय? कंपोजिट नंबर आहे. 8 पण कंपोजिट नंबर आहे. 25 पण कंपोजिट नंबर आहे. 6 पण कंपोजिट नंबर्स आहे. आता आपण डेफिनेशन पाहूया इव्हन नंबर्स आणि ऑड नंबर्स. बघा इव्हन नंबर्स काय राहतो की द पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह नंबर्स दॅट कॅन बी कम्प्लिटली डिवायडेड बाय नंबर्स ऑफ 2. बघा इव्हन नंबर्स म्हणजे काय? असे पॉझिटिव्ह नंबर्स किंवा निगेटिव्ह नंबर ज्या संख्येला 2नी भाग गेला त्याला आपण काय म्हणतो? इव्हन नंबर्स. 2, 4, 18, 16 हे तुमच्याकडे झाले इव्हन नंबर्स. ऑड नंबर्स म्हणजे काय? ज्या संख्येला किंवा ज्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह संख्येला 2नी भाग जात नसेल, कॅनॉट बी डिवायडेड बाय 2 भाग जात नसेल अशा संख्येला आपण काय म्हणतो? ऑड नंबर्स. बघा 3, 13, 11, 17 हे जे नंबर याला 2नी भाग जात नाही म्हणून आपण काय म्हणणार आहे? हे ऑड नंबर्स आहे. आता लास्टली बघा लास्ट आपण सेट्स मध्ये पाहूया की आपण सेट नंबर्स पाहिले. बघा सेटचे 2 टाइप आहे तुमच्याकडे. काय? काउंटेबल आणि अनकाउंटेबल. काउंटेबल आणि अनकाउंटेबल. काउंटेबल म्हणजे काय की ज्या सेटचा आपण नेक्स्ट नंबर सांगू शकू. बघा मोजताना 10 नंतर किती येणार आहे? 11,
12 नंतर किती येणार 13, 100 नंतर किती येणार आहे 101, सपोज 1 लाख नंतर किती येणार आहे 1,01,000. असे जे नंबर्स राहतात नेक्स्ट नंबर सांगू शकू याला आपण म्हणू काय की काउंटेबल नंबर, नेक्स्ट नंबर. आणि ज्या सेटचा आपण नेक्स्ट नंबर सांगू शकत नाही त्याला म्हणतो आपण अनकाउंटेबल. बघा √2 नंतर कोणता नंबर येणार माहितीये का तुम्हाला, √3 नंतर कोणता येणार आहे माहितीये का. बरं इथं सांगितलं मी 99 नंतर कोणती संख्या येणार आहे तुमच्याकडं 100. इकडं माहित आहे म्हणजे काय की ज्या सेटचा आपण नेक्स्ट नंबर सांगू शकू असे झाले काउंटेबल सेट, आणि ज्या सेटचा आपण नेक्स्ट नंबर सांगू शकत नाही त्याला म्हणतो आपण अनकाउंटेबल सेट. आता काउंटेबलचे दोन टाईप आहेत तुमच्याकडे. काय, एक फायनाइट सेट. बघा 100 पर्यंत मोजायचंय, 1 2 3 4 5 तुम्ही 100 पर्यंत मोजू शकता, म्हणजे हे झालं फायनाइट. आता काउंटेबली इन्फायनाइट सेट, असे पण इन्फायनाइट सेट आहेत जे की काउंटेबल मोजता येतात. त्याच्यातला पहिला आहे काय तुमच्याकडं सेट ऑफ नॅचरल नंबर 1 2 3 4 अँड सो ऑन, सेट ऑफ नॅचरल नंबर. दुसरा होल नंबर्स, त्याच्यानंतर इंटिजर आपण आताच पाहिलं इंटिजर्स, आणि सेट ऑफ रॅशनल नंबर. हे 4 सेट जे आहे तुमच्याकडे ते आहे काउंटेबली इन्फायनाइट सेट की ज्याचा आपण नेक्स्ट नंबर सांगू शकू. आता अनकाउंटेबल मध्ये तुमच्याकडे आहे इरॅशनल नंबर्स. कोण आहे इरॅशनल नंबर्स. बघा इरॅशनल नंबर्स. त्याच्यानंतर आहे तुमच्याकडे रिअल नंबर्स. रिअल नंबर मध्ये पण आपण काय अनकाउंटेबल बोलतो. तुम्हाला विचारलं विच ऑफ द फॉलोइंग आर काउंटेबली इन्फायनाइट सेट, तर सेट ऑफ नॅचरल नंबर, होल नंबर्स, इंटिजर आणि रॅशनल नंबर. तुम्हाला विचारलं विच ऑफ द फॉलोइंग आर अनकाउंटेबल इन्फायनाइट सेट, तर इरॅशनल नंबर्स, रिअल नंबर्स आणि कोणताही एखादा इंटरवल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण नंबर सिस्टीम पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये रिअल नंबर्स पाहिलं आपण कोणते कोणते सेट राहतात. थँक्यू सो मच. बघा नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आपण प्रॉपर्टीज अँड थेरम ऑफ रिअल नंबर्स. बघा रिअल नंबरच्या प्रॉपर्टीज जे आहेत तुमच्याकडे 10-12 प्रॉपर्टीज आहेत, आणि त्याचे जेवढे थेरम्स असतील ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे, थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.